हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे तडका विजया या कुकिंग चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी 2 पिकलेल्या केळींपासून भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे. तीही हेल्दी, पौष्टिक, लहान मुलं आवडीने खातील अशी. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी 2 पिकलेल्या केळी होत्या. इथे तुम्ही पिकलेली केळीचा वापर करू शकतात. केळी छान सोलून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायची. कुठेही जास्तीचा पसारा न करता अगदी एका मिक्सरच्या भांड्यात आपण हा पदार्थ तयार करणार आहोत. जास्तीची भांडी भरायचं काही काम नाही. कुठलीही तामझाम करायची नाही. काही जास्त पदार्थ देखील वापरायचे नाही बघा. दोन्ही केळी आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. या प्रकारे. त्यानंतर यामध्ये मी गूळ वापरणार आहे. तुम्ही साखर देखील वापरू शकतात, पण गुळाने पौष्टिक होते अजून रेसिपी. गूळ आपण आपल्या आवडीनुसार वापरायचा आहे. मी इथे साधारण 4 ते 5 चमचे गूळ पावडर वापरली. तुमच्याकडे गूळ पावडर नसल्यास तुम्ही गूळ किसून किंवा कापून देखील घेऊ शकतात. त्यानंतर मेन पदार्थ आपला मेन घटक या रेसिपीचा ते म्हणजे गव्हाचं कणिक. आपण गव्हाचं पीठ टाकायचं आहे. अंदाजाने टाकायचं आहे. 2 केळींमधून जेवढं ओलसर होईल तेवढंच पीठ वापरायचं आहे आपल्याला. जास्त पीठ वापरायचं नाही. कारण की इथे पाण्याचा वापर करणार नाही आपण. त्यानंतर अगदी 2 चमचे रवा आणि आवडीनुसार वेलची. सगळं एकत्रितपणे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं बघा. या प्रकारे कुठेही जास्त ओलसर झालं नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण एक 1 चमचाभर तूप वापरणार आहोत इथे. टेस्ट छान येण्यासाठी. तुम्ही केळीचे गुलगुले देखील बोलू शकतात. ह्या रेसिपीला नक्की ट्राय करा मंडळी. अगदी 10 ते 15 मिनिटात गोडाचा हा टेस्टी पदार्थ तयार होतो. या प्रकारे पीठ झालं बघा आपलं. कुठेही पाण्याचा वापर केला नाही आपण. भजीला करतो त्याप्रमाणे पीठ करून घ्यायचं आपल्याला. आता गॅसवर कढई ठेवून तेल तापत ठेवायचं आहे. तुम्ही हे आप्पे पात्रात देखील करू शकतात, पण तळलेले छान लागतात गुलगुले. त्यामुळे मी डीप फ्राय करणार आहे. इथे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हाताला थोडं तेल लावले बघा, चिटकू नये यासाठी. मी तुम्हाला चमच्याने देखील करून दाखवणार आहे. पहिले हाताने करून दाखवते. हाताने याची छान भजी सोडून घ्यायची आपल्याला या बॅटरची. सावकाश करायचं आहे. भजी सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला मात्र लो करून ठेवा आणि मीडियम टू हाय फ्लेमवर या सगळ्या भज्या तळून घ्यायच्यात बघा. माझ्या घरात आठवड्याला 2 वेळेस तरी हा पदार्थ बनतो मंडळी. माझ्या मुलांना फार आवडते ही केळाचे गुलगुले. झटपट देखील बनतात आणि गोड खाण्याची इच्छा झाली तर जरूर करा. असा टेस्टी हेल्दी पदार्थ. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा मंडळी. तसेच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केल्याने मोटिवेशन मिळते. लाईक केल्याने देखील मोटिवेशन मिळते. या प्रकारे आपण सगळं आता छान तळून घेऊया. बघा कलर किती छान, थोडं काळपट कलर आला आहे. थोडं जास्त वेळ तळली गेली म्हणून. पण छान लागते तशी पण. तेल थोडं कडकडीत तपलं माझ्याकडनं म्हणून. तर दुसरी बॅच देखील मी चमच्याने करून दाखवत आहे तुम्हाला. चमच्याच्या साहाय्याने असे छान भजे तोडून घ्यायचे. कुठे हाताला भरणार नाही. 2 चमचे घेऊन या प्रकारे तोडून घ्या. अगदी आतपर्यंत जाळीदार ही गुलगुले तयार होतात बघा. आता हे तळताना काळजी मात्र ही घ्यायची आपल्याला गॅस हाय फ्लेमवर हे तळायचे नाही. जेणेकरून आतपर्यंत शिजणार नाही असं. मीडियम टू लो फ्लेमवर मी छान तळून घेते दुसरी बॅच. तेलकट देखील होत नाही मंडळी हे. या प्रकारे अगदी 5 ते 7 मिनिटात छान गुलगुले तयार होतात बघा हे. छोट्याशा भुकीसाठी छान पदार्थ आहे मंडळी. मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही देऊ शकतात. मुलं आवडीने खातील आणि आपण अगदी घाई गडबडीत देखील करू शकतो असा हा पदार्थ.
कमी वेळेत तयार होतो. आपली दुसरी बॅच देखील तळून झाली बघा. आता काढून घेऊया आपण. हे तुम्ही नुसतेच खाऊ शकतात. वरून तुपाची धार टाकून खूप छान लागतात मंडळी. नक्की ट्राय करा. रंग देखील सुरेख आलाय पहा. सगळे गुलगुले तयार करून घेऊया आपण. या प्रकारे रेडी झाले आपले केळीचे हेल्दी गुलगुले. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बहुतेक मंडळी रेसिपी बघते पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, गरमागरम केळीचे हेल्दी गुलगुले खाण्यासाठी मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते बघा. मध्येपर्यंत किती छान शिजलेत आणि अगदी जाळीदार झालेत. शिवाय आपण ते केळी आणि गुळापासून बनवले त्यामुळे खूप पौष्टिक देखील आहेत बघा. करणार ना मंडळी? रेसिपी बघितल्याबद्दल थँक यू.